चला लवकर, उशीर होतोय. चला. काय ग, तू ठरवलंच आहेस का घरची आबरू अशी वेशीवर टांगायची? नवरा सोडून या मैत्रिणी सोबत राहायला लाज नाही वाटत तुला? चल आत्ताच्या आत्ता घरी चल. सॉरी, पण प्रेरणा आत्ता अडचणीत आहे. तिला आमची गरज आहे. तिला एकटीला सोडून आम्ही कुठेच जाऊ शकत नाही. मी आता नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. कैलास भाऊजी, तुम्ही श्वेताताईंसोबत जे काही वागलात ना, त्यानंतर मी त्यांना कधीच सजेस्ट नाही करणार तुमच्यासोबत जायला. बरोबर बोलते वल्लरी. श्वेता, कोणाच्याही दबावाखाली येऊन कुठलाही निर्णय घ्यायची काहीच गरज नाहीये. श्वेता, या मैत्रिणीच्या नादाला लागून तू तुझा संसार मोडणार आहेस? आत्ताच्या आत्ता जर तू माझ्यासोबत नाही आलीस तर माझ्या घरचं दार तुझ्यासाठी कायमचं बंद राहील. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय काहीच फरक पडत नाही, पण तुझं आयुष्य मात्र बरबादच होईल. तुला गरज नाही ना श्वेताची? कशाला हवी तुला बायको? बायको म्हणजे घरातली एखादी वस्तू नाहीये की गरज संपली की फेकून देता येईल. बायको काय असते, तिचं महत्व आपल्या आयुष्यात काय असतं, आपल्या घरात काय असतं, आणि ती घरातून आयुष्यातून निघून गेल्यावर किती मोठी पोकळी निर्माण होते ना, हे मला विचार. ए, तुम्हाला बायकोचा महिमा नको सांगूस. तुझ्या बायकोचे कारनामे मला चांगलेच माहिती. तुझं तुझ्या बायकोवर कितीही प्रेम असलं ना, तरी एका परपुरुषाने तिला 8 दिवस घरात डांबून ठेवलं. आणि अशा बायकोचा तू कसा काय स्वीकार करू शकतोस? ए, तुला काय माहिती रे माझ्या प्रेरणाबद्दल? लग्न झाल्यापासून एखाद्या स्त्रीने आपल्यासाठी तिचं सर्वस्व समर्पित केलेलं असतं, आणि ती स्त्री जेव्हा अडचणीत येते तेव्हा आपल्यातला नवरा म्हणणारा पुरुष का जागा होतो? आणि मला माहिती आहे प्रेरणाचं माझ्यावर किती प्रेम आहे. ती माझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही. आणि माझं विचारशील तर माझ्यासाठी तिचं शरीर नाही, तिचा आत्मा, तिचं मन, तिचं प्रेम महत्वाचं आहे. हे सगळं तुला काय कळणार रे? माफ कर श्वेता, तुझं ज्याच्याबरोबर लग्न झालंय ना, तो चांगल्या कपड्यातला, शुद्ध बोलणारा, शहरात राहणारा दुसरा अण्णा केदारच आहे. त्याच्यासाठी बायको आणि स्त्री ही फक्त वस्तू आहे. कैलास, नवरा बायकोचं नातं फक्त शारीरिक पातळीवरचं किंवा जगाला दाखवण्याचं वरवरचं नातं नसतं. मनापासून जोडलेलं नातं असतं ते. मी तुम्हाला म्हटलं होतं की माझी गरज वाटेल, माझं महत्व कळेल तेव्हा मला न्यायला या. पण अजून तसं झालेलं दिसत नाहीये. मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर आता. तुम्ही जा. श्वेता, तुझ्या मैत्रिणीने तुझे चांगलेच कान बदलेत कळलंय मला. पण ठीक आहे,
आता तुला जेव्हा वाटेल ना तेव्हाच घरी ये. अदू, इंदू, तुम्ही माझ्यासोबत या आणि अजित भाऊजी, श्वेताताई, तेजाताई, तुम्ही ह्यांच्यासोबत त्यांच्या गाडीत जा. हा, एक मिनिट. आपण नाशिकला चाललोय खरं, पण नाशिक शहर छोटं थोडीच आहे. तो अण्णा केदार प्रेरणाला कुठे घेऊन गेलाय कसं कळणार आपल्याला? बरोबर आहे. यावेळी सगळं व्यवस्थित प्लॅन करून त्यांना शोधावं लागेल. पण मागच्या वेळेला जी चूक केली आपण ती पुन्हा करून नाही चालणार आहे. या वेळेला अण्णा केदारला आपण तिथे पोहोचतोय हे कळता कामा नये. पण त्या अण्णाने प्रेरणाताईंसोबत लग्न करण्यासाठी त्यांना नेमकं कुठे नेलंय हे आपल्याला लवकरात लवकर कळायला हवं. एक मिनिट, अण्णा केदारला जर का प्रेरणाताईंशी लग्न करायचंय तर गुरुजींची गरज लागेल. आता आपल्याला हे शोधायचंय की त्यांचं लग्न लावण्यासाठी नेमकं कोण गुरुजी जाणार आहेत. जर ते कळलं तर प्रेरणाताईंचा पत्ता लागणं जास्त सोपं होईल, नाही? अगं पण त्यासाठी नाशिक मधल्या सगळ्या गुरुजींची लिस्ट लागेल आपल्याला. मग आपण त्यांना अण्णा केदारचा आणि प्रेरणाचा फोटो पाठवून देऊ आणि मग त्यांचं ठिकाण कळेल. नाशिक मधल्या गुरुजींची यादी पाहिजे ना. काळजी करू नका, ते काम मला लागलं. ग्रेट. चला प्लीज, पटकन चला. हा बोल. तुम्ही आमच्या अण्णांना मदत करायची ठरवली होती ना. मग आता ती वेळ आली आहे. कारण वल्लरी, मनोज, अदू आणि इंद्रायणी नाशिकलाच यायला निघालेत. तुझं अण्णाला म्हणावं की काळजी करायची काही गरज नाही. ती वल्लरी, इंद्रायणी, अधोक्षज ही नाशिकला पोहोचूच शकणार, कारण ही श्रीकला त्यांचा वाटेतच बंदोबस्त करणार आहे. कळलं? तुझ्या अण्णामध्ये आणि वल्लरी, इंद्रायणी, अधोक्षजच्या मध्ये ना ही श्रीकला उभी आहे. सांग त्या अण्णाला, जा म्हणा तुझं लग्न एन्जॉय कर. मी बघते पुढे काय करायचं ते. इंद्रायणी, नाशिकला कधीच सुखरूप पोहोचू शकणार नाहीस तू. पांडुरंगाची खूप मोठी भक्त आहेस ना. मग आता त्याच्याचकडे पाठवते तुला. हॅपी जर्नी अदू आणि इंदू. अदू, प्रेरणा लवकर सापडायला पाहिजे रे. तेही सुखरूप. इंदू, बिटुऱ्यावर विश्वास ठेव. त्याच्यामुळेच आपल्याला कळलंय की प्रेरणा ते नाशिकला आहे म्हणून. पण नाशिक काही छोटं शहर नाहीये. प्रेरणाताईंना शोधायला आपल्याला वेळ खूप कमी उरणार आहे. तो भेळवाला आहे ना, तो गंगेजवळच्याच एरियामध्ये. आपल्याला फक्त त्या एरियामध्ये शोधायचंय.
कितीही प्रयत्न केलास ना तरी ह्या चक्रव्यूहातून कधीच सुखरूप बाहेर पडू शकणार नाहीस. काय काय इंदू काय झालं? काय नाही. परत त्याच रस्त्याने जातोय का आपण? यातून तुमची सुटका नाही इंद्रायणी आणि बल्लरी.